नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी संपूर्ण माहिती। हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे आणि एग्जाममध्ये समाजसुधारकावर खूप प्रश्न विचारले जातात आणि त्यामधलेच एक महत्त्वाचे समाजसुधारक म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर। तर यांच्याविषयी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे। या व्हिडिओमध्ये मी जास्त थोडक्यातच माहिती देणार आहे। जी माहिती एग्जाममध्ये विचारली जातात तीच माहिती तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि हा जो व्हिडिओ तुम्ही 2-3 वेळा बघा आणि याची जी PDF आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देणारच आहे। तिथून तुम्ही डाउनलोड करा किंवा प्रिंटआउट काढू शकता आणि अभ्यासू शकता। कारण की प्रिंटआउट काढल्याने जास्त तुमच्या लक्षात राहतील, तर तुम्ही प्रिंटआउट काढत जा प्रत्येक व्हिडिओची, तर ते तुम्हाला थोडं सोपं जाईल। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आणि त्याचबरोबर जर तुम्हाला 7वी ते 12वी पर्यंत मराठी माध्यमातली महाराष्ट्र स्टेट बोर्डची जर बुक्सची PDF जर हवी असेल, ती सुद्धा टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे। तिथून तुम्ही शोधून डाउनलोड करू शकता। ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण बघूया आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कधी झालेला आहे। ठीक आहे, तर यांचा जन्म झालेला होता 6 जानेवारी 1812 मध्ये यांचा जन्म झालेला होता। बघा, ही जी आहे ना 1812, तर काही पुस्तकात 1810 1808 वगैरे असं दिलेलं आहे, 1808 वगैरे असं दिलेलं आहे। पण जास्तीत जास्त पुस्तकामध्ये जास्तीत जास्त जेव्हा मी डेटा सर्च केला तेव्हा 1812 ही कॉमन होती। त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे 1812च्या जवळपास जरी असेल किंवा 1812 ऑप्शन नसेल आपल्याला, तर ऑप्शन नसेल एक्झाममध्ये, तर 1810 किंवा 1808 किंवा 6 असं जर ऑप्शन असेल तर त्याच्यावर तुम्ही टिक करून यायचं आहे। कारण की प्रत्येक पुस्तकात वेगवेगळी माहिती दिलेली आहे, पण जास्तीत जास्त मला डेटा मी कलेक्ट केला तर त्याच्यामध्ये 1812 हेच इयर दिलेलं होतं। त्याच्यामुळे ते तुम्ही थोडं लक्षात ठेवा। तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झालेला होता 6 जानेवारी 1812 रोजी। ठीक आहे, प्रत्येक समाजसुधारकांचा जन्म कधी झालेला होता, कोणत्या ठिकाणी झालेला होता, किंवा त्यांचं टोपण नाव काय होतं, त्यांचं पूर्ण नाव काय होतं, ही सगळी जी माहिती आहे ना आपल्याला लक्षात असायला पाहिजे। त्याचबरोबर त्यांचा मृत्यू कधी झालेला आहे हे सुद्धा लक्षात असायला पाहिजे। त्याच्यामुळे काय होतं, एखाद्या समाजसुधारकांचा जेव्हा आपल्याला जन्म आणि मृत्यू माहीत असतो ना, तेव्हा आपल्याला जेव्हा इतिहास या विषयामध्ये जेव्हा आपल्याला प्रश्न पडतात की एखाद्या चळवळीमध्ये हे समाजसुधारक होते का, तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं आपण गेस करू शकतो। त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक समाजसुधारकांचा जन्म आणि मृत्यू ही जी वर्ष तारीख जी आहे ना ही आपल्याला माहीत असायला पाहिजे। त्याच्यामुळे याच्यावर तुम्ही थोडं लक्ष द्यायचं आहे। ठीक आहे, बघा नंतरचा पॉईंट बघा, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म जो झालेला होता तो झालेला होता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोंभुर्ले या गावी। ठीक आहे, यांचं गाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। कुठे यांचा जन्म झालेला होता, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावी यांचा जन्म झालेला होता। ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। नंतर यांना म्हटलेलं होतं, हे जे होते आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे जे होते आद्य सुधारक होते, आद्य इतिहास संशोधक होते, त्याचबरोबर सुधारणावाद्यांचे प्रवर्तक, मराठी वृत्तपत्राचे जनक, हा महत्त्वाचा आहे। मराठी वृत्तपत्राचे जनक, श्रेष्ठ पत्रकार, शिक्षण तज्ज्ञ, एक प्रगनशील व्यवहारवादी सुधारक आणि महाराष्ट्रातील अग्रणी सुधारक अशा शब्दात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा गौरव केला जातो। हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आणि मराठी वृत्तपत्राचे जनक हा महत्त्वाचा पॉईंट आहे। तर मराठी वृत्तपत्राचे जनक कोणाला म्हटलं जातं, तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटलं जातं। ठीक आहे, ही सगळी तुम्ही माहिती लक्षात ठेवा। या व्हिडिओमध्ये मी ठळकच पॉईंट दिलेला आहे, पण सगळे एक्झाम ओरिएंटेड आहे, एक्झाममध्ये विचारले जाणारे पॉईंट आहे। त्याच्यामुळे हे सगळे जे पॉईंट आहे तुम्ही लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा। नंतरचा पॉईंट बघूया आपण। बघा, हे जे होते आचार्य बाळशास्त्री जांभेकर, ठीक आहे, यांनी वयाच्या 13व्या वर्षी रामदास स्वामी, संत तुकाराम, वामन व मोरोपंत यांच्या मराठी साहित्य कृतीचा अभ्यास यांनी केलेला होता। कोणी, तर आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी। ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। हे 13वी वर्षाची असताना यांनी बऱ्याचशा मराठी साहित्यांचा अभ्यास केलेला होता। ठीक आहे, नंतरचा पॉईंट बघा, 1825 मध्ये बाळशास्त्री जांभेकर हे मुंबई येथे आले व त्यांनी इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला। ठीक आहे, यांनी जेव्हा मुंबईत आले 1825 मध्ये, यांची जी पहिली शाळा होती त्यांनी प्रथम इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश घेतला होता। हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। त्याचबरोबर जांभेकर यांनी गणित विषयात प्रावीण्य मिळवलेले होते आणि विद्यार्थी असतानाच गणित विषयातील प्रावीण्यामुळे जांभेकर हे गणिताचे
प्राध्यापक सुद्धा बनलेले होते। हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, ठीक आहे। तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, हे सगळे जे पॉईंट आहे ना तुम्ही लक्षात ठेवायचे आहे, कारण की जेव्हा आपल्याला मल्टीलायनर प्रश्न येतात म्हणजे राज्यसेवेमध्ये किंवा कंबाईन एक्झाममध्ये आणि कुठल्याही एक्झाममध्ये, ज्या एक्झाममध्ये मल्टीलायनर प्रश्न येत असतील त्या सगळ्या एक्झाममध्ये ना प्रत्येक एखादी लाईनच म्हणजे जे वाक्य आहे ना ते आपल्याला लक्षात असायला पाहिजे, कारण की तसेच आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात। त्याच्यामुळे हे जे सगळे पॉईंट आहे ना तुम्ही लक्षात ठेवायचे आहे। नंतर बघा 1930 मध्ये वयाच्या 18व्या वर्षी आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपसचिव डेप्युटी सेक्रेटरी सुद्धा झालेले होते, ठीक आहे। हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। नंतरचा पॉईंट बघा, नंतरचा पॉईंट असं दिलेला आहे की पुढे ब्रिटिश शासनातर्फे अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती। याच दरम्यान त्यांनी कानडी भाषेचा अभ्यास सुद्धा केलेला होता। बघा हा प्रश्न विचारला जातो आपल्याला एक्झाममध्ये की यांनी कोणत्या युवराजाचे शिक्षक म्हणून काम केलेले होते। तर हे असा जर प्रश्न येतो एक्झाममध्ये तर हे लक्षात ठेवायचं आहे की आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ब्रिटिश शासनातर्फे अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून सुद्धा काम केलेले होते। यांचे शिक्षक म्हणून सुद्धा युवराजांचे शिक्षक म्हणून सुद्धा नेमणूक झालेली होती, ठीक आहे। याच दरम्यान यांनी कानडी भाषेचा अभ्यास सुद्धा केलेला होता। नंतरचा पॉईंट बघा, 6 जानेवारी 1832 रोजी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र, त्यात वृत्तपत्राचे जे नाव आहे ते आहे दर्पण। बघा हे तुम्ही लक्षातच ठेवायचे आहे की 6 जानेवारी 1832 हे जे वर्ष आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे आहे। 1832 मध्ये मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे यांनी सुरू केलेले होते, कोणी? तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी, ठीक आहे। हे सगळे जे आहे ना तुम्ही लक्षातच ठेवायचे आहे। नंतर बघा हे वृत्तपत्र एकूण 8 पानांचे होते। दर्पण वृत्तपत्राचे त्रैमासिक शुल्क जे होते ते 6 रुपये होते, ठीक आहे। आणि त्याचबरोबर दर्पण हे वृत्तपत्र इंग्रजी व मराठी भाषेतून प्रकाशित होत होते। बघा दर्पण हे वृत्तपत्र पहिले मराठी भाषेतील वृत्तपत्र आहे आणि हे वृत्तपत्र मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमधून प्रकाशित केले जात होते। त्याचबरोबर दर्पण वृत्तपत्र सुरू केल्यामुळे बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणकार म्हणून सुद्धा संबोधले जात होते किंवा म्हटले जात होते, ठीक आहे। ही सगळे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहे। 1832 लक्षात ठेवायचे आहे। 1832 ला यांनी दर्पण वृत्तपत्र सुरू केलेले होते आणि हे जे दर्पण वृत्तपत्र आहे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेमधून प्रकाशित केले जात होते, ठीक आहे। एवढे सगळे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा। नंतरचा पॉईंट बघा, 1834 मध्ये जांभेकर एल्फिन्स्टन कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक झाले होते। बघा यांनी कोणकोणत्या संस्थेमध्ये किंवा कोणकोणत्या कॉलेजमध्ये काम केलेले होते आणि ते शिकलेले होते ही सगळी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, किंवा त्यांनी कोणकोणत्या संस्था स्थापन केलेल्या होत्या, ठीक आहे। हे सगळे जे कार्य आहे आपल्याला माहीत असायला हवे, त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचे आहे। आणि त्याचबरोबर भारतीय शिलालेख व ताम्रपटांचे यांनी वाचन सुद्धा केलेले होते, महत्त्वाचा पॉईंट आहे हा। नंतरचा पॉईंट बघा, 1840 मध्ये दर्पण साप्ताहिक बंद पडलेले होते। बघा एखादं साप्ताहिक कधी सुरू झालं आणि कधी बंद पडलं हे सुद्धा आपल्याला माहीत असायला हवं। जेव्हा 1832 मध्ये हे दर्पण साप्ताहिक सुरू झालेलं होतं, ठीक आहे। तर हे जे आहे आपल्याला माहीतच असायला पाहिजे। आणि त्याचबरोबर 1840 मध्ये हे जे साप्ताहिक आहे दर्पण, ठीक आहे, हे बंद पडले होते। म्हणूनच बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक, त्या मासिकाचं नाव होतं दिग्दर्शन। बघा ते जे मराठी भाषेतील पहिले मासिक होते त्या मासिकाचं नाव होतं दिग्दर्शन, हे सुरू केलेले होते। आणि दिग्दर्शन हे मासिक सुरू करण्यामागे भौतिकशास्त्राच्या ज्ञानाचा प्रसार करणे हा प्रमुख उद्देश बाळशास्त्री जांभेकर यांचा होता, ठीक आहे। हे सगळे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे। नंतरचा पॉईंट बघा, 1846 मध्ये वयाच्या 36व्या वर्षी, हे 1846 मध्ये वयाच्या 36व्या वर्षी त्यांचा मृत्यू झालेला होता। बघा आपल्याला जन्म आणि मृत्यू माहीत असायला हवा, तर यांचा जन्म झालेला होता 1812 मध्ये, ठीक आहे। काही याच्यामध्ये 12 आहे, 10 आहे, 8 आहे आणि 6 सुद्धा आहे, तर तुम्ही 1812 लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। आणि यांचा जो मृत्यू झालेला होता 36व्या वर्षी मृत्यू झालेला होता आणि 1846 मध्ये यांचा मृत्यू झालेला होता। ब्रिटिशांच्या वतीने 1840 मध्ये सर जेम्स कर्नाल यांनी जस्टिस ऑफ पीस यांना ही पदवी दिली होती, ठीक आहे। यांना सुद्धा जस्टिस ऑफ पीस ही पदवी मिळालेली होती, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। जसं मी तुम्हाला वर सांगितलेलंच होतं की यांचं जे निधन झालेलं होते ते झालेलं होतं 18 मे 1846 मध्ये यांचं अकाली निधन झालेलं होतं,
ठीक आहे, हे सगळे जे पॉईंट आहे ना तुम्हाला लक्षात असायला हवे. नंतर बघा बाळशास्त्री जांभेकर यांचे शिक्षण विषयक कार्य जे आहे ते आपण बघून घेऊया. तर शिक्षण क्षेत्रामध्ये यांनी कोणकोणते कार्य केलेले होते. ठीक आहे, तर बघा तर संस्कृत, इंग्रजी, गुजराती, फारसी, बंगाली या भाषांवर यांचे प्रभुत्व होते. ठीक आहे, या सगळ्या भाषांवर यांचे प्रभुत्व होते, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेत डेप्टी सेक्रेटरी म्हणून सुद्धा यांनी काम केलेले होते. ठीक आहे, यांची डेप्टी सेक्रेटरी या पदावर नेमणूक सुद्धा झालेली होती. त्याचबरोबर सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून सुद्धा यांची नियुक्ती झालेली होती. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. नंतरचा पॉईंट बघा, मुंबईतील एल्फिस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुद्धा यांनी काम केलेलं होतं. ठीक आहे, नंतरचा पॉईंट बघा, शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक म्हणून सुद्धा यांनी काम केलेले होते. ठीक आहे, हे सगळे जे पॉईंट्स आहे ना तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि नंतरचा पॉईंट म्हणजे मुंबई प्रांतातील प्राथमिक शाळा तपासणी मोहिमेचे निरीक्षक म्हणून सुद्धा यांनी काम केलेले होते. ठीक आहे, हे सगळे पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. तर बघा कोणत्याही समाजसुधारकांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्या सगळ्या समाजसुधारकांचा एखादा ग्रंथ आहे का किंवा पुस्तके आहेत का ते सगळे आपल्याला लक्षात असायला हवी. तर बघा बाळशास्त्री जांभेकर यांची ग्रंथसंपदा आपण पुढे बघूया. तर शून्यलब्धी महत्त्वाचं आहे. तर शून्यलब्धी हे यांचं पुस्तक होतं. त्याचबरोबर बाल व्याकरण 1863 यांनी सुरू केलेलं होतं, म्हणजेच पब्लिश केलेलं होतं. त्याचबरोबर सारसंग्रह, हिंदुस्थानचा इतिहास, इंग्लंड देशाची बखर, त्याचबरोबर हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास महत्त्वाचा आहे. आणि शेवटचं म्हणजे भूगोलविद्या व ज्योतिषशास्त्र. ठीक आहे, ही सगळी जी ग्रंथसंपदा आहे ती बाळशास्त्री जांभेकर यांची ग्रंथसंपदा आहे. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि सगळे जे पॉईंट आहे महत्त्वाचे पॉईंट्स आहे, जास्त दिलेले नाही आहे, ठळक पॉईंट्स आहे. आणि हे सगळे तुम्ही लक्षातच ठेवा कारण की एक्झाममध्ये याच्यावरच प्रश्न विचारला जातो. आणि या व्हिडिओची जी PDF आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देणारच आहे. आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तिथून ही जी PDF आहे तुम्ही डाउनलोड करून अभ्यासू शकता. जर तुम्हाला आणखी कुठल्या जर टॉपिकवर व्हिडिओ हवे असल्यास ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी लवकरात लवकर ते सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.